आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून धन्यवाद म्हणतो, कारण काय त्यांनी लोकांची भावना आणि आपली 100 वर्षापूर्वीची पुराणी परंपरा हे दोघांची भावना लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत, जे आदरणीय लोढा साहेबांनी सांगितले त्या निर्देशप्रमाणे आणि आदरणीय कोर्टाचा मान ठेवून आणि एक पण कबूतर यापुढे मरू नये त्याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन तिघं मिळून घेतील असा आम्हाला संतोषकारक आज जबाब मिळाला आहे. फार धन्यवाद. सर, तुम्ही पर्यायी जागा ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेला पत्र देऊन कळवल्या होत्या, त्याबाबत काही चर्चा? ते पर्यायी जागे न होता ते जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही कबूतर मरू नये म्हणून मी सुझाव दिला होता की ते रेसकोर्स वगैरे सुरू करावा. आता हा निर्णय झाला तो तिथे कबूतरखाने सुरू होणार, पर्यायाची गरज पाडणार, ते ॲडिशनल जागा म्हणून होऊ शकतात. तर पण आरोग्याच्या दृष्टीनं कुठेतरी हानिकारक आहे अशा प्रकारचे अहवाल देखील पाहायला मिळतात. बरोबर आहे, पण त्यासाठी सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या कमी त्यामध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे, जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे. पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार आहे. या सगळ्या गोष्टी पुण्यामार्फत राबवल्या जाणार आहे. महानगरपालिका करणार आहे की जे कबूतरखाने चालवणारी मंडळी? महानगरपालिका, कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार महानगरपालिकाच्या निर्णयानुसार करणार आहे, पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार आहे. सर, हिंदी के बारे में एक बहुत महत्वपूर्ण बैठक आज हुई है, तो उसमें क्या निर्णय हुआ है और क्या समाधान कारक ये सारी प्रक्रिया रही है? अतिशय समाधानकारक. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने समाज की, लोगों की भावना और पुरानी परंपरा को समझते हुए बहुत समयोचित निर्णय दिया है, जो इतिहास के अंदर एक कायम बनेगा, जहां कबूतरों को अनाज डालने से यदि कोई हेल्थ की प्रॉब्लम होती है तो उसके बारे में लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज़ का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ़ सफाई का, ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है. और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहाँ पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा. हेल्थ इश्यूज को लेकर काफ़ी लोगों की समस्याएं थी, तो डॉक्टरों का भी ये कहना था कि कबूतर जो है वो स्वास्थ्य के लिए हानिकारक है, तो इसी वजह से ये निर्णय लिया गया था. तो इसके बारे में क्या पर्याय यहाँ पर निकला हुआ? माननीय मुख्यमंत्री जी ने आदेश दिया है कि लोगों के जीवन को अटमोस्ट इम्पोर्टेंस ध्यान में रखते हुए उसके बारे में जो कुछ प्रिकॉशंस लेने हैं वो सारे प्रिकॉशंस लेते हुए कबूतरों की फीडिंग करनी जाए. लोगों के जीवन का महत्व सबसे बड़ा है, पर साथ में कबूतर भी नहीं मरना चाहिए, इसका बैलेंस करने का आदेश उन्होंने महानगर पालिका को दिया है. नियम करता येथील कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. कबूतरखान्यांसंदर्भात कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणतात. कबूतरखाना अचानक बंद करणं हे योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलेलं आहे. फीडिंग संदर्भात नियम करता येतील असं देखील ते म्हणतात. आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा असं मुख्यमंत्री म्हणतात. या संदर्भात माझी मेनका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं असं देखील मुख्यमंत्र्यांनी सुचवलंय. गरज पडली तर सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.